नमस्कार मित्रांनो, बघा डॉक्युमेंट चेकिंगचा आज दुसरा दिवस आहे नाशिक जिल्ह्यातील वन विभागाचा। विद्यार्थी डॉक्युमेंट चेकिंग करून येत आहेत आणि सर्वात पहिले प्रवेश पत्राबद्दल खूप जणांना टेन्शन आहे। विथ तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट बद्दल बोललेलं आहे। आता प्रवेश पत्र आता लक्ष द्या प्रवेश पत्र तिथे उपलब्ध करून देत आहेत, पण तुमची बी चुकी आहे। कन्फ्युजन तुम्ही सर्वात पहिले सांभाळलं नाही किंवा काही ठिकाणी भेटलेलं पण नाहीये, तर प्रवेश पत्र उपलब्ध करून देत आहेत, टेन्शन घेऊ नका। त्यातनं हा मित्र आता डॉक्युमेंट चेकिंग करून आलाय। दादा सर्वात पहिले सांग डॉक्युमेंट कशा पद्धतीने विचारलंय। सुरुवातीला सर जाताना आपले हॉल तिकीट सगळं दाखवावं लागतात। यस, त्याच्यानंतर आपली एंट्री होते। एंट्री झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये आपले जे आपल्याला लिस्ट दिली त्यांनी 10 डॉक्युमेंट आपले, त्यानुसार आपल्याला झेरॉक्स एक सेट तयार करावा लागतो। त्यासोबत आपले 2 फोटो आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आपला सेट तयार करायला ठेवावा लागतो। त्यानंतर जसं आपला नंबर येईल त्यानंतर आपल्याला आपला जो सेट आहे जे अनुक्रम विचारतील वन अधिकारी त्यानुसार आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर आपलं हॉल तिकीट, 2 फोटो, 10वीचे सर्टिफिकेट, मार्कशीट, 12वी मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचे जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ते दाखवावं लागते। अनिवार्य नाहीये, जर असेल तर तुम्ही देऊ शकता। त्यानंतर दुसरे मुलं असतील पेसामधले त्यांचे पेसाचे डॉक्युमेंट असेल ते सबमिट करावं लागतात आणि ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवावं लागतात। दादा प्लीज थोडंसं फक्त रस्ता मोकळा ठेवा। बघा मित्रांनो, लक्ष द्या, दादांनी सांगितलं की तिथं डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित चेकिंग कोऑपरेटिव्ह करतायत। काही गोष्ट नसली बी तर तुम्हाला सांगतायत, एखादा झेरॉक्स कमी असेल तर काढून आणा, पण तुम्ही एक काम करा, झेरॉक्सचा बंच तरी बनवून आणा। परत त्या लोकांना तिथे त्रास होतोय, काही तर झेरॉक्स पण आणत नाही। त्याला झेरॉक्सचे बंच किती लागतायत? एक सेट लागतात। आपल्याला त्यांनी सांगितलं त्यांच्या जे पीडीएफ आहे त्यामध्ये 2 सेट सांगितलेत, पण तिथे एकच सेट लागतो आणि एकच सेट सबमिट करून घेतात। ओके, सेल्फ अटेस्टेड स्वतःची साइन, आपली स्वतः साइन करायची, बस तेवढेच। त्यांच्या समोर करायचे, करून आणायचे। आपण तिथे केली तरी चालते, त्यांच्या समोर केली तरी चालते। यस, म्हणजे तुम्ही आधी करून आणली तरी चालेल स्वतःची साइन, किंवा तिथे गेल्यावर केली तरी चालेल। कृपया करून हॉल तिकीट या गोष्टीबद्दल, फिटनेस सर्टिफिकेट आता लागणार नाहीये, पुन्हा सांगतो, कारण की सध्या सिव्हिल हॉस्पिटलना फिटनेस सर्टिफिकेट भेटत नाही। त्यासाठी बी एक ऑप्शन आपण शोधणार आहोत। त्यातनं त्यात मी आता या सर्व विद्यार्थ्यांसमोर त्या साहेबांना भेटलो, इथले जे आहेत वनरक्षकचे अधिकारी किंवा ते बाहेर, त्यांना भेटलो की विद्यार्थ्यांचे असे जे प्रॉब्लेम आहेत मी सांगितलं, त्यांनी पण सांगितलं हो सर म्हणे तुम्ही करा मार्गदर्शन। आणि त्यातनं त्यात तिथले फॉरेस्टचे पण बरेच अधिकारी किंवा ते तिथले कर्मचारी ते आपले व्हिडिओ बघतात RS अकॅडमीचा। असं काही नाही, खोटं फेक पीक नाहीये। हे विद्यार्थ्यांसमोर भेटलो की कशा पद्धतीने काय चालू आहे, ते बोलले सर बरोबर आहे, कारण की जे आम्ही ते तुम्ही हॉल तिकीटचं प्रवेश पत्राचं बोलतायत तर ते आम्ही उपलब्ध करून देतोय, त्याच्याबद्दल डायरेक्ट बाहेर काढत नाहीये सर। म्हटलं तोच मी बी मुद्दा तुमच्याकडे आज, त्यासाठी मी डायरेक्ट मध्ये जाणार होतो। ज्या विद्यार्थ्यांकडे प्रवेश पत्र नाहीये त्यांना बाहेर काढलं तर त्या विद्यार्थ्यांना मध्ये घेऊन जाणार होतो मी डायरेक्ट सरांकडे। तुम्हाला कुठल्या पद्धतीने निवेदन देऊ का काय देऊ का? प्रवेश पत्र नाही त्याबद्दल रिजेक्ट करता येतं, मग काय निवेदन का कोणाला भेटायचंय का असं आम्ही मला ते इन्क्वायरी करायची होती आज। रिजेक्ट नाही सर, ज्या मुलांकडे पीडीएफ असेल तर त्यांना पीडीएफ ची झेरॉक्स काढून आणा असं सांगतात ते, किंवा जर त्यांच्याकडे असेल तर ते पण सबमिट करून देते, कारण त्यांच्याकडे त्यांचा लॉग इन ID पासवर्ड आहे, त्यामुळे तिथून पण उपलब्ध करून देतात। पूर्ण रिजेक्ट करत असं नाही। यस, तेच म्हणतो। सर्वात पहिले भीती बाबांनो, डोक्यात निगेटिव्ह विचार करू नका। त्यात कसं होतंय, आणि तुम्ही मार्गदर्शन किंवा कुठे बी आपण लक्ष द्या, मला फॉलो करा, कोणाला फॉलो करा, पण एका व्यक्तीला पहिल्यापासून बोलतोय, एकाला कुठेतरी फॉलो करा। तू काय करशील 10 व्हिडिओ पाहशील, कारण साहजिक आहे, एक दुसरा सांगेल, मी दुसरं सांगेल, तो दुसरा सांगेल, त्याच्यानंतर तुझं कन्फ्युजन होईल। एक म्हणतो शाळा सोडा दाखला चालणार नाही, एक म्हणतो जन्म दाखला लागेल, एक म्हणतो दुसरंच लागेल, तुला कन्फ्युजन आहे, मग नक्की घेऊन जायचं काय? तर सर्वात पहिले त्यांना फक्त जन्माची नोंद लागते, जन्माची तुमची गावाची नोंद लागते, तुमची जन्मतारीख लागते। यस, म्हणून बाकी तुम्हाला कसं वाटलं मधलं वातावरण? नाही, वातावरण कोऑपरेटिव्ह त्यांचं, कोणीच अधिकारी असं गैरवर्तणूक नाही। बाकीचे डिपार्टमेंट जसे मुलांना फेस होतो प्रॉब्लेम, तसा इथं काय प्रॉब्लेम होतो फेस होत नाही। तेच मी तिथं त्यांना अधिकाऱ्यांना आता भेटलो पण बाहेर, खूप छान। आता एखाद्या मी पोलीसवाल्यांना विचारायला गेलो असतो ना, साहेब असाचा प्रॉब्लेम, ते मला म्हणतो बाजूला नाही, पण ते काय बोलले आता, नाही राहुल सर, हा तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही RS अकॅडमीचे, तुमच्या RS अकॅडमीचे व्हिडिओ बघता, तुम्ही वेळोवेळी पोरांना मार्गदर्शन करतायत म्हणे की कशा पद्धतीने काय बारीक गोष्टी सांगतायत। म्हणून तुम्ही बी कृपया करून मित्रांनो टेन्शन घेऊ नका। अजून मी आता विद्यार्थिनींचे खूप कॉल येत आहेत, त्यांचं अजून डॉक्युमेंट उद्या परवापासून चालू होणार आहे, तुमचं बी डॉक्युमेंट बाबतीत ते व्हिडिओ टाकेल मी। आणि विद्यार्थ्यांना आता जे येणार आहेत तुम्ही बिंदास राहा, फक्त व्यवस्थित तुम्ही जे डॉक्युमेंटचे सेट आहेत ते बनवून आणा। काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, नक्की मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल। दादा बघून नियोजन गर्दी सांगू दाखवा किती फिटनेस सर्टिफिकेट बोललो त्यांना। बघा इथं पूर्ण गर्दी आहे, हा मेन रस्ता आहे मित्रांनो,
विथ जे बाहेरून येणार आहेत त्यांना जास्त लांब नाही, सीबीएस पासून फक्त 100 मीटर वरती अंतरवरती आहे. बरोबर दादा? न तुम्ही सर्वांनी पाहिलं, जास्त अंतर पण नाही, बस स्थानकापासून फक्त 100 मीटर अंतर आहे. म्हणून घाबरू नका. आणि विथ जे बरेच विद्यार्थ्यांनी आता रात्री राहायची सोय कशी केली होती जरा सांगणार का? जे रात्री राहिले इथं तुम्ही काही हॉटेलला घेतले, रेंट वगैरे काय घेतला? आमचा मित्र राहिला होता इथं, किती घेतला? तर त्याला रात्रीला 200 रुपये घेतले सर. रात्रीला 200 रुपये हा, घेतले. 200. ओके. इथंच सीबीएस ला? हा, CBS च्या बाजूलाच आहे. ओके. 200 म्हणजे मीटर 200-300 रुपये असे घेत आहेत. इथे शासकीय विश्रामगृह आहे, हा. तिथं आमची फ्रीमध्ये व्यवस्था करण्यात आली. अरे वा, फक्त आम्ही कोणत्या जागेवर आहे? इथे समोरच आहे, 100 मीटर गेल्या पुढे. विश्रामगृह आहे. पण तिथं काहीतरी लागत असेल ना त्यांना? काय नाही म्हणलं, वनरक्षकच्या भरतीसाठी आलोय, हा. तर आमची अशी व्यवस्था होईल का? हा. तर मग आम्ही संध्याकाळी आलो होतो, हा. टी शर्ट वगैरे याच्यावरच, पण सकाळी मॉर्निंगला फ्रेश आंघोळ वगैरे केली मस्त पैकी. मग असं येस येस इथे येस. मध्ये आलो. पण एवढे जण जर गेले तर शासकीय विश्रामगृहाला पण problem. इथं पण आहे सर. इथं आतमध्ये पण व्यवस्था सकाळी करण्यात मला आहे. चर्चा झोपायला केली ना, वगैरे व्यवस्था तर आतमध्ये मुलांना आहे. होतं ते. वनरक्षक ऑफिस तसं काही अरे वा problem वा नाही. वा. मित्रांनो लक्ष द्या, म्हणजे इथे राहायची सोय पण उपलब्ध करून देत आहेत. अरे कुठले एवढे आहेत, लक्ष द्या. म्हणजे तुम्ही टेन्शन न घ्या की नाही काय झालं तर इथं राहायची सोय पण उपलब्ध करून देत आहेत. आणि नाही झालं तर तुमचं इथं पर्सनल पण राहू शकतात. घाबरू नका. विथ ग्राउंडच्या वेळेस पण नंतर मी काही ना काही ऍडजस्टमेंट करेन. कारण की सध्या इथं नाशिक सिटी आहे, इथं थोडं रेंट वगैरे काही गोष्टी जास्तच आहे, हेवी सिटी म्हणून. पण इथे कोऑपरेटिव्ह नंतर तुम्ही ग्राउंड कुठं काय होणार आहे ते पण सांगेल, डिटेल सांगेल. फक्त विश्वास ठेवा. विश्वास सर्वात मेन गोष्ट आहे. कारण दगडावर विश्वास ठेवतात तसं तुम्हाला कोणावर तर विश्वास ठेवावा लागेल. विश्वास ठेवला तर तुम्हाला सर्व गोष्टी मी व्यवस्थित माहिती पुरेल. बाबांनो काय टेन्शन, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. अजून तुमचे काय डाऊट असतील, डॉक्युमेंट बद्दल काय असतील ते सर्व मी क्लिअर करेन मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद. सरांचं